योद्धा न्यूज मराठी. जनगणना कामातून मुख्याध्यापकांना वगळा. खेड तालुका मुख्याध्यापक संघाची तहसीलदारांकडे आक्रमक मागणी. राजगुरुनगर. खेड तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना आगामी जनगणनेसाठी प्रगणक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र मुख्याध्यापकांवरील प्रशासकीय कामाचा वाढता ताण आणि शाळांच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या पाहता हे आदेश तातडीनं रद्द करण्यात यावेत अशी आग्रही मागणी खेड तालुका मुख्याध्यापक संघाने तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. संघाचे अध्यक्ष प्राचार्य श्री संजय बोरकर आणि सचिव श्री रवींद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले. त्यानंतर योद्धा न्यूज मराठीशी बोलताना त्यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. निवेदनातील प्रमुख मागण्या आणि तांत्रिक अडचणी. मुख्याध्यापक संघानं निवेदनात प्रामुख्यानं खालील मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. प्रशासकीय कामाचा बोजा. मुख्याध्यापकांना शाळेत दाखले देणं, LC, नवीन प्रवेश प्रक्रिया, 11वी ऑनलाईन प्रवेश आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी लागते. जनगणना कामामुळे या दैनंदिन कामांवर विपरीत परिणाम होईल. निवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती. जे शिक्षक किंवा मुख्याध्यापक 30 एप्रिल 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यांनाही जनगणनेचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दुहेरी जबाबदारी. अनेक ठिकाणी एकाच व्यक्तीला BLO, बूथ लेव्हल ऑफिसर आणि प्रगणक अशा 2 स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत, जे अन्यायकारक आहे. दिव्यांग शिक्षकांना सवलत. दिव्यांग शिक्षकांना जनगणनेच्या कष्टाच्या कामातून मुक्त करावे अशी मागणीही लावून धरण्यात आली आहे. कामाचे ठिकाण. शिक्षकांना त्यांच्या शाळेच्या जवळ काम मिळणं आवश्यक असताना अनेक ठिकाणी त्यांना दूरवरची क्षेत्र नेमून देण्यात आली आहेत. यात बदल होणं गरजेचे आहे. मुख्याध्यापक हे प्रगणक नव्हे, प्रशासक. योद्धा न्यूज मराठीशी संवाद साधताना मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य संजय बोरकर म्हणाले की मुख्याध्यापकांना उपशिक्षक समजून प्रगणकाचे आदेश देणं तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे. मुख्याध्यापक ही शाळेची जबाबदार व्यक्ती असून त्यांच्याकडे संपूर्ण शाळेचे नियंत्रण असते. त्यांना अशा प्रकारे फील्डवर कामाला लावल्यास शाळांचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत होईल. या मान्यवरांची होती उपस्थिती. या प्रसंगी तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्यानं श्री लतीफ शेख, श्री अविनाश कड, श्री दिलीप करंडे, श्री रामचंद्र कोहिनकर, श्री दीपक काशीद, श्री चंद्रकांत आरुडे, श्री विठ्ठल नेटके, श्री रोहिदास केदारी, श्री नीलम कदम, श्री KS पवार, श्री SB जमदाडे, श्री SR भालेकर, श्री रासी काकडे आणि श्री SS टाकळकर या सर्व मान्यवरांचा समावेश होता. या निवेदनावर सचिव श्री रवींद्र चौधरी, साने गुरुजी विद्यालय खरपुडीबू आणि अध्यक्ष प्राचार्य श्री संजय बोरकर, श्री भामचंद्र विद्यालय भांबोली यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता या निवेदनावर प्रशासन काय सकारात्मक पाऊल उचलते याकडे संपूर्ण तालुक्यातील शिक्षण क्षेत्राचं लक्ष लागले आहे. या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी. शिक्षक म्हणून तो ऑर्डर आलेतच मुख्याध्यापकांना सगळ्यांना, पण आमच्या मुख्याध्यापकांना पण जवळजवळ बऱ्यापैकी तिथं ऑफिशियल कामं असतात किंवा आता ऑनलाईनची 11वी त्याची कामं सुरू, तिथं मुख्याध्यापकांच्या ऑर्डर कॅन्सल करायचं असं आमचं म्हणणं आहे. ओके. या खेड तालुक्यामध्ये तहसीलदार कचेरी या ठिकाणी आपल्या तालुक्यातील
मुख्याध्यापक मंडळी एकत्र आलेले आहेत. खऱ्या अर्थानं त्यांचं म्हणणं आहे की जो काय आम्हाला कामाचा ताप किंवा जी काय जबाबदारी दिली जाते जनगणनेची ती खऱ्या अर्थानं चुकीची आहे आणि त्यासाठी माननीय तहसीलदार साहेबांकडे त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया, समजून घेऊया त्यांची नेमकी अडचण किंवा त्यांची समस्या काय आहे. या ठिकाणी मुख्याध्यापक संघाचे सर्व प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा नेमकी तुमची तक्रार काय आणि कशासाठी इथे आपण निवेदन करतो. आज या ठिकाणी आम्ही खेड तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहोत. आमची मागणी अशी आहे की या ठिकाणी जी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी जनगणना 2027 ही सुरू झालेली आहे, परंतु त्याच्या अनुषंगाने या परीक्षेचा काळ आहे, त्याच्यानंतर प्रवेशिका या ठिकाणी ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे. या बऱ्याच प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यासाठी मुख्याध्यापकांना तारेची कसरत करावी लागते, परंतु त्याचा या जनगणनेच्या सर्वेमध्ये कुठेही विचार केलेला दिसत नाही. त्याच्यामुळे मुख्याध्यापक हा शाळेचा केंद्रबिंदू असतो. जो संस्था आणि शाळा आणि बाकी सर्व प्रोसेस हे मुख्याध्यापक असल्याशिवाय होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मुख्याध्यापकाची भूमिका ही शाळेच्या लेवलला महत्त्वाची आहे, परंतु प्रशासकीय कामं करताना मुख्याध्यापकांना या जनगणनेमध्ये वगळलं पाहिजे अशी आमची सर्वांची भूमिका आहे. आमच्या खेड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजयजी बोरकर सर आहेत, सर्व पदाधिकारी कड सर आहेत, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही तहसीलदार साहेब प्रशांत बेटसाहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की सर्व मुख्याध्यापकांच्या ऑर्डर्स रद्द कराव्यात आणि त्यांनी त्याला तत्वतः मान्यता दिलेली आहे. बाकी काही BLOची ऑर्डर दिलेली शिक्षकांना त्या BLOची ऑर्डर करून देखील प्रगणकाची ऑर्डर आलेली आहे, असं देखील झालेलं आहे. काही ठिकाणी सर्व शिक्षकांना, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक या सर्वांना ऑर्डर्स आलेले आहेत. म्हणजे हा ताळमेळ बसत नाही कुठे. त्याच्यामुळे त्यांनी सहानुभूती या ठिकाणी विचार करावा अशा पद्धतीचं लेटर आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्यांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे. खरं तर तुम्हाला असं म्हणायचं की तत्वतः मान्यता दिलेली आहे, परंतु हाच आदेश जर पुढे कायमस्वरूपी राहिला तर तुमच्या संघाची किंवा मुख्याध्यापकांची भूमिका काय? आता प्रशासकीय आणि शाळा याच्यामध्ये ताळमेळ असला तरच हा सुसंवाद पुढे चालणार आहे, बरोबर आहे. परंतु त्याचा विचार प्रशासन देखील करणं गरजेचं आहे, तर या ठिकाणी पुढे काही कामं करण्याला सोपं जाईल. असं गृहीत धरूया की उद्याच्या काळात तुमच्या समस्या या ठिकाणी काही अंशी मान्य झाल्या तर काही अंशी होणार नाहीत. मग त्यावेळी ताळमेळ बसवताना तुम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करून उद्याच्या काळात फॉलो करणार. शेवटी त्यांचा आदेश जर असेल की ते समजा त्यांनी आदेश दिलेला आहे, तो आदेश सर्वांना पाळावाच लागेल. त्याला आम्ही कुठे दुमत देत नाही, परंतु आमचं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला ह्या सर्व व्यापामुळे आम्हाला सवलत दिली जावी म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. खरं तर एकूणच तुमचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं किंवा माध्यमांच्या पुढे तुम्ही मांडलेलं आहे. निश्चित तुमच्या म्हणण्याप्रमाणे किंवा तुम्हाला आणि त्यांना कुठेतरी समतोल राखून हा निर्णय व्हावा यासाठी आपण आता तहसीलदार कचेरीमध्ये आलेलो आहेत. निश्चितच उद्याच्या काळात जी जनगणनेचं काम खऱ्या अर्थानं शासन आणि प्रशासन एकत्रित्या जर केलं तर ते पुढे जाणार आहे. निश्चित तुम्ही सर्वांनी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. उद्याच्या काळात सहानुभूतीपूर्वक तुमच्या या मागणीचा विचार व्हावा अशी एकूण तुमची मागणी आहे. चॅनलला भेट दिल्याबद्दल सर्व प्रतिनिधींना धन्यवाद.